मी आज आलूचा पराठा करून दाखवणार आहे। शिजवलेले आलूचे पराठे भरून कोणाला येत नसेल ह्या पद्धतीचे तुम्ही लवकर झटपट होणारा हा पराठा आहे, आलू आणि रव्याचा। त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून, टमाटर बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून आणि बटाटा हा पण बारीक बारीक फोडी करून घेतला। त्यासाठी हा रवा घेतलेला आहे, ओवा घेतला आहे, सोप, मीठ आणि हा ओवा, त्यामध्ये एवढंच साहित्य लागते त्याच्यासाठी। त्यासाठी मी आता हा रवा टाकून घेते, यामध्ये ओवा टाकून घेते, सोप, जिरं आणि मीठ चवीपुरतं। आता याला हे मिक्स करून घेते थोडंसं। आता बघा, हे कांदा घालून घेते, यामध्ये हिरव्या मिरच्या, टमाटर बारीक चिरलेले आणि ह्या बटाट्याच्या बारीक केलेल्या फोडी आणि ही कोथिंबीर, हे सगळं मी आता मिक्स करून घेते। याला चांगलं मिक्स करून घेते। त्याच्यात मी थोडं थोडं पाणी घालून घेते आणि मिक्स करते। खूप एकदम नाही घालायचं, थोडं थोडंच घालते। हा रवा पाणी शोषून घेतो, त्याच्यासाठी याला आधी भिजवून घ्यायचं आणि 10-15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा, म्हणजे हा फुगून जातो। हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता रवा थोडासा मुरायसाठी मी 15 मिनिट रेस्ट करते, तोपर्यंत हा छान फुगून जाईल। आता हे बघा, हे सारण केलं, रेस्ट करायला ठेवलं होतं। आता हे फुललेलं आहे, त्यामध्ये थोडं इनो घालून घेते आणि याला थोडंसं पाणी घालून एकटीक करून घेते। मिक्स करून घेते छान। छान मिक्स झालं, याला आता तव्याला तेल लावून घेते। आता आणि आता हे घालून घेते तव्यावर। थोडंसं जाडच घालते, याला झाकण ठेवून देते, पलटवून घेते आणि इकडून शेकून घेते। यात थोडं तेल घालून घेते, आता हा पराठा झालेला आहे, शेकून घेतला। हे बघा, अशा प्रकारचा हा आता शिजून घेतलेला आहे। आता हे मी दुसरा केलेला आहे। हे मी पहा रवा बटाट्याचे असे पराठे केलेले आहे। हे तुम्ही मुलांच्या टिफिनवर नेऊ शकता, सहलीला नेऊ शकता। आणि ही लाल चटणी गोड याची, हे बघा, याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, चटणीबरोबर। हे बघा, हे अशी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।